कोल्हापूर जिल्हा या जिल्ह्यामधील प्रियंकाताई खोत नावाच्या वीर पत्नी सासूबाईंना सांगितलं, सासूबाई माझी विनंती असेल तुम्हाला, मी पाया पडते तुमच्या. आमच्या आई साहेबांना मामासाहेब असेल किंवा आमच्या आई साहेबांचा इकडचा परिवाराने फार सांभाळून घेतलं, पण आईंचं जीवन कुठेतरी इथपर्यंत पोहोचलंय, इथपर्यंत ते आलंय. पण आता जगायचंय आई, आई मला जगायचंय, मला लेफ्टनंट कर्नल व्हायचंय देशाच्या सेवेकरता. सोपं नाही रे बाळा, माझा मुलगा गेलाय देशाच्या रक्षणाकरता, मी तुला नाही पाठवणार. कोणीतरी माझ्याकडे येणार आणि मला म्हणणार, काय ग ताई वाईट झालं तुझ्या आयुष्यात. माझ्या मैत्रिणी येणार, कोणीतरी मला म्हणणार वाईट झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे. कोणीतरी येणार आणि म्हणणार मला, बघ जपून राहायचा, समाज वाईट आहे, वाकड्या नजरेनं लोक पाहतात, असं मला म्हणणार. कोणी मला म्हणलं नाही पाहिजे का ताई तुझं वाईट झालं, माझं वाईट नाही झालं, हे दाखवण्याकरता आई माझा सन्मान केला माझ्या पतीने आणि मला वीर पत्नी म्हणून दर्जा दिला. आणि तो वीर पत्नी दर्जा जर कुठं कामाला येणार असेल तर तो या देशाच्या रक्षणाकरताच हा देह आता कामाला आला पाहिजे. प्रियंकाताईंचं उत्तर आहे. प्रत्येक ताईंचा संघर्ष आहे. बसत होत्या ताई, बोलत होत्या, लायब्ररीमध्ये माझा अभ्यास होत नव्हता. मग लायब्ररीत पुस्तक उघडल्याच्या नंतर ते पुस्तक पाण्यानं ओलं व्हायचं, पाण्यानं नाही अश्रूंनी त्या ठिकाणी ते सगळं पुस्तक ओलं व्हायचं. पुस्तकांनी माझे अश्रू वाचले आणि अश्रूची फुलं झाले आणि मी लेफ्टनंट कर्नल झाले. माझा अभ्यास यथार्थ केला आणि माझ्या पतींकरता मी पुन्हा एकदा देशसेवेकरता त्राण आणि प्राण घेतलं. आज ती मुलगी आपल्या बापाला, आपल्या ताईला पाहून, आपल्या आईला पाहून म्हणते, माझे वडील परत आले, माझे वडील परत आले. ताईंनी आपले केस त्या ठिकाणी पूर्ण, त्या ठिकाणी जे आपले प्रोटोकॉलनुसार असतात ते पूर्ण केस, आपण तिरुपतीला महिला त्या ठिकाणी केस दान करतात, देशाकरता या देशाची वीर पत्नी आपले केस बहाल करते आणि सगळा शृंगार बहाल करते, फक्त पतीच्या वर्दी करता, फक्त पतीच्या वर्दी करता. त्यागात शांती मी शोधत होते आणि मला आता ती शांती मिळाली. आणि ती शांती कुठं असेल तर माझ्या असलेल्या पतींच्या वर्दीमध्ये मला ती मिळाली. फक्त माझे पती माझ्याकरता एक योद्धा नाही, माझ्याकरता ते पती नाही, मग माझ्याकरता ते आदिदेव महादेव आहे, माझ्याकरता ते पती परमेश्वर आहे. आईनो, दादांनो, बंधूंनो, माझी विनंती असेल तुम्हाला, देशाची स्त्री अबला नाही, मग देशाची स्त्री ही श्री शक्ती आहे. तिचं नमन करायला शिका. कसं नमन करायचंय? एकदा माझ्या सर्व देशाच्या वीर नारी, वीर पत्नी, वीर कन्या, वीर सुपुत्र या सर्वांच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित एक काम करा. तुम्हाला चांगलं करता आलं त्यांचं तर करा, त्यांचं नाव तुम्हाला चांगल्या पद्धतीने घेता आलं तर घ्या, अन्यथा घेऊ नका. पण त्यांच्या रस्त्यातले काटे अजिबात बनू नका. माझी विनंती असेल तुम्हाला. ते त्यांचं जीवन जगतायत, त्यांचा संघर्ष करतायत, त्यांचा संघर्ष करत असताना त्या संघर्षामध्ये आड येऊ नका. चांगलं करता आलं तर चांगलं करा, कुणाचं वाईट अजिबात करू नका. ला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. बन सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, कीर्तन संदेश भगवान बनो तो नहीं कभी शैतान बनो. बुरा किसी का मत